बघा ना कसले भारी फुलं दिसायले तर लयच इथं तर भारी कनेरीचे फुलं आहेत का? हे कनेरी आहे. हे लिंबाचं आहे का? ह्याला तर लिंब बी नाही तर आले. पण इथं लिंबाचं, इथं डाळिंबाचं. हे कोणती कनेरी आहे की? ही वेगळीच कनेरी दिसायली बाई. हे जास्त छान आहेत फुलं. छोटे छोटे आहेत. हां छोटे छोटे आहेत पण फिकट गुलाबी असल्यासारखे आहेत. इकडं हो असं बघायसारखं लय भारी आहे इकडं. पण निरगिल, नारळ. आता बघू इकडे केळं बघायचे. केळाची बाग कशी असती बगीचा. इथं नारळाचे झाड. नारळाचे झाड पण आहेत बघा ना. किती नारळाचे घड लागलेत. हो का? नारळाचे घड बी लय दिसायले तर बघा की मामी आहे का? केळाच्या घडापाशी होय. केळाचे घड पण बघूत की आपण कसे लागतात कसे नाही. इथं नारळ आहेत. ह्याला काहीच नाही पण त्या नारळाच्या झाडाला घडचे घड आहेत. ह्या पण नारळाला आहेत. हां ह्या पण नारळाला नारळ लागले तर. नारळ आहेत. इथं केळीची बाग आहे. बाग का काय झाड आहेत व झाड आहेत. हे बघा कसे केळं आहेत. तर मी पहिल्यांदाच बघितले तर कसे येते तर भरपूर बाग असे बघायसारखे घडच आहेत. त्याच्यात घडची घड आहेत. हे इथं एक घड आहे. इथं एक घड आहे. हे तर काय आलंय हो? ह्याला काय म्हणतात हो? हे असलं कमळ का काहीतरी म्हणतात की मामी याला? कमळ म्हणतात काय? हे कमळ तर लय आणखीन लय अशी फणी लय मोठे यायचे काय की ह्याला लय जास्त. ह्या का इथं तर ह्या का इथं बी आले तर इथं चांगलेच आले तर दाट आलेत बघा. इथं लय भारी आले तर. इथं पण एक आहे. ह्याच्यात बी आहे. भरपूर फणे आल्यात ह्याच्यात. तिकडून पण आलेत. इकडं ज्वारी. शेतात खुरपाय आल्यावर कसं काही पण दिसतंय काढायला वेगळी बघायला. इकडं पण कमळ एक आहे. केळीची फणी एक आहे. त्याला पण भरपूर केळं आलेले आहेत. इकडं पण आहे. अहो मामी इकडून लयच आहेत की. हे बघा लयच लय मोठे आले तर 4 फणे आल्यात. हे तर लयच आले तर ह्याला तर लयच खूपच आलेले. परत हे इकडं एक आहे. इथं एक आहे. इथं लय मोठे दिसायला लागले तर सगळ्यात. ह्याच्यात बी लय मोठे दिसायले. ह्याचं कमळ खाली आहे. 10-15 तरी कम 10-15 कसे 20-25 झाडं असते ना. 20-25 झाडं असते. 20-25 झाडं. 25-30 फण्या असते ना. 20-25 नाही 10-15 तरी.